यांच्या जयंतीनिमित्त चैत्यभूमी येथे उपस्थित असलेले आदरणीय राज्यपाल श्री विष्णुदेव वर्मा साहेब, काही कारणास्तव आत्ताच आपलं भाषण उरकून गेलेले आपले सर्वांचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय श्री छगन भुजबळ साहेब, विधान परिषदेचे सभापती श्री राम शिंदेजी, विधानसभेचे उपाध्यक्ष श्री अण्णा बनसोडेजी, तसेच मंत्रिमंडळातील उपस्थित आमचे सर्वच सहकारी, मुंबईच्या महापौर श्रीमती ऋतू तावडेताई, सर्वच मंचावरील अश्विनीताई भिडे, तसेच विधिमंडळातील सर्व आमदार, अधिकारी वर्ग, मीडियाचे उपस्थित सर्व प्रतिनिधी आणि माझ्या बंधू भगिनींनो, सर्वप्रथम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भावपूर्ण अभिवादन करते. आपल्या सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मनपूर्वक शुभेच्छा देते. आजचा दिवस केवळ एक महापुरुषाचा जन्मदिन नाही, तर तो या देशातील प्रत्येक शोषित, वंचित आणि स्त्रीच्या सन्मानाचा उत्सव आहे. हा दिवस केवळ स्मृतीचा नाही, तर प्रेरणेचा, संकल्पांचा आणि आपल्या कृतज्ञतेचा दिवस आहे. बाबासाहेबांच्या अलौकिक कार्याचे, विचारांचे स्मरण करण्याचा हा आजचा दिवस आहे आणि ज्ञानाच्या आणि स्वाभिमानाचा आणि समतेचा उत्सव आहे. मुंबईची ही चैत्यभूमी केवळ एक स्मारक नाही, तर ती एक ऊर्जा केंद्र आहे. दरवर्षी इथे येणारा भीम अनुयायी हा डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांची मशाल मनात घेऊनच येतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महामानव होते, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते आणि सामाजिक न्यायाचे, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि शिक्षण संघटन संघर्षाचे प्रतीक होते. त्यांनी अस्पृश्यतेच्या, शोषणाच्या आणि अन्यायाच्या साखळ्या तोडल्या. त्यामुळे आज लाखो करोडो लोकांना स्वाभिमानाने जगता येत आहे. त्यांच्या शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या मंत्राने संपूर्ण भारताला नवी दिशा दिलेली आहे. बाबासाहेब म्हणजे अन्यायाविरुद्ध पेटून उठलेली क्रांतीची मशाल आहे. ज्या काळात माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अर्थ नव्हता, त्या काळात त्यांनी शिक्षणाच्या जोरावर स्वतःला घडवलं. कोट्यावधी शोषितांचा जगण्याचा मार्ग त्यांनी दाखवला. आपण शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेचे अनुयायी आहोत. ही विचारधारा केवळ राजकीय नाही, तर जीवन जगण्याची पद्धत आहे. आदरणीय अजितदादांनी आयुष्यभर या विचारांचा ध्वज रोवला. त्यांनी वारंवार सांगितले की समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत विकास पोचला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेबांनी देशाला जगातील सर्वश्रेष्ठ संविधान दिलं. त्या संविधानानं राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि भौगोलिक अशा विविधतेच्या भारताला एकता, समता, बंधुतेच्या सूत्रात बांधण्याचं काम केलं. देशाची एकता, अखंडता, सार्वभौम कायम ठेवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या राज्यघटनेच्या गरीब, श्रीमंत, स्त्री, पुरुष असा भेदभाव न करता प्रत्येक नागरिकाला एक मत, एक मूल्य असा समान अधिकार दिला. प्रत्येक भारतीयाला, कामगारांना न्याय व प्रत्येक धर्माला स्वातंत्र्य दिलं. बाबासाहेबांनी मांडलेले हिंदू कोड बिल हे भारतातील महिलांच्या प्रगतीचं मोठं पाऊल होतं. आज मी एक महिला म्हणून या पदावर सन्मानानं उभी आहे. त्यांचे श्रेय बाबासाहेबांनी दिलेल्या हक्कांना जातं. देशाच्या राजकारण, समाजकारण, अर्थकारणाला आश्वासक दिशा देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेबांनी केलं. ते दूरदृष्टीचे नेते होते. त्यांचं व्यक्तिमत्व बहुआयामी होतं. ते कायदेतज्ञ, घटनातज्ञ, अर्थतज्ञ होते. लेखक, पत्रकार, चित्रकार, संगीतकार होते. डॉक्टर बाबासाहेबांनी केलेली मनुस्मृती दहनाचं आंदोलन, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी दिलेले लढे,
रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेतील त्यांची भूमिका हे सारं देशाच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक सुधारणांच्या चळवळीतील क्रांतिकारी टप्पे आहेत. महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचे हे शताब्दीचे वर्ष आहे. त्यानिमित्त राज्य शासनाच्या वतीनं यावर्षी अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी या ठिकाणी उभारलेला सत्याग्रह हा सामाजिक समतेचा क्रांतिकारी टप्पा ठरलेला आहे. चवदार तळ्याचे शुद्धीकरण आणि परिसराच्या सुशोभीकरणासाठी राज्य शासनाने सुमारे 56 कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे. या विकास कामाचं भूमिपूजन नुकतंच काही दिवसापूर्वीच आदरणीय मुख्यमंत्री व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलेला आहे. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या शासनाने निधी दिला आहे. लंडन व जपानमध्ये सुद्धा बाबासाहेबांच्या स्मृती जपण्यासाठी आपण अनेक उपक्रम हाती घेतलेले आहेत. बौद्धगया इथं महाराष्ट्र भवन उभारण्याचा निर्णयही घेतलेला आहे. बाबासाहेबांच्या नावानं लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये अध्यापन स्थापन करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. डॉक्टर बाबासाहेबांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक आपल्या सर्वांनाच माहिती आहे की इंदू मिलच्या जागेवर वेगानं पूर्ण होत आहे. हे स्मारक जगाला शांतता आणि समतेचा संदेश देणारे ठरेल हा मला विश्वास वाटतो. संविधानाने दिलेल्या हक्काचं रक्षण करताना डॉक्टर बाबासाहेबांच्या मानव कल्याणाचा विचार पुढे घेऊन जाणं, समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन देशाच्या वेगाने सर्वांगीण विकास करणं हेच डॉक्टर बाबासाहेबांना खरं अभिवादन ठरलं. मला आजच्या या अतिशय चांगल्या कार्यक्रमासाठी बोलवण्यात आलं त्याबद्दल मी बृहन्मुंबई महापालिकाचे मी मनापासून आभार मानते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद ताई.